नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत स्कीम कोड 904 पुणे म्हाडा लॉटरी 2025 या अंतर्गत हा स्कीम कोड म्हाडाने इन्क्लूड केलेला आहे लॉटरीमध्ये. ठीक आहे, तर या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर प्रोजेक्टचं नाव आहे नेस्ट EWS आणि लोकेशन आहे ताठावडे. आणि इथे म्हाडाने जवळजवळ 17 1 BHK कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत. त्याचा जो कार्पेट आहे तो आहे 375 आणि 475. ठीक आहे, 375 आणि 475 1 BHK साठी एक डिसेंट कार्पेट दिलेलं आहे. म्हणजे 475 वाला कार्पेट आहे तो मोठा 1 BHK असणार आहे आणि जी प्राइस असणार आहे 16 आणि 19 लॅक्स. ठीक आहे, मार्केट प्राइस एकदा चेक करून घेऊ पटकन आपण. तर मार्केट प्राइस जर तुम्ही बघितलं सेम कार्पेटसाठी जर तुम्ही बघितलं ना इकडे, तर कुठे गेला त्या मार्केट प्राइस? हो, 40 लॅक्स त्याची प्राइस दाखवते मार्केट. 380चा कार्पेट आहे. आणि हा सुद्धा आपल्या इथे जो म्हाडा ऑफर करतोय तो पण 375चा कार्पेट आहे. 20 लॅक्स, म्हणजे ऑलमोस्ट मार्केट प्राइसपेक्षा हाफ प्राइसला म्हाडा हा फ्लॅट देत आहे. ठीक आहे, ताठवडे इकडे जे रेंट चालू आहे ते जवळजवळ रेंटल इन्कम पण चांगलं इकडे 24,000 18,000 असं रेंट चालू आहे इकडे. बघू शकता तुम्ही, म्हणजे 18 to 24च्या मध्ये रेंट इकडे चालू आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे तो रेरावर सुद्धा रजिस्टर्ड आहे. एक सेकंड, रेरावरती हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे. नेस्ट EWS या नावाने महिंद्रा लाईफ स्पेस डेव्हलपर्सचा हा प्रोजेक्ट आहे. आणि याचं पोझिशन जे असणार आहे ते Jan 2027, म्हणजे अजून एक ऑलमोस्ट 1 वर्ष पेक्षा थोडंसं जास्त. लिटिगेशन नाही आहे कुठल्याही प्रकारचं या प्रोजेक्टवरती. आणि म्हाडासाठी एक सेपरेट स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे, ती आपण आता बघणार आहोत. मी लेआउट तुम्हाला एकदा दाखवतो. ठीक आहे, तर हे असं लेआउट असणार आहे याचं. आणि लेआउटमध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे इथून चालू होतात या बिल्डिंग सगळ्या. ठीक आहे, इकडे A बिल्डिंग आहे, त्याच्यानंतर ही इथे B आहे, इथे C, D, E असं करत इथे F आणि G बिल्डिंग आहे. इथे क्लब हाऊस आहे आणि इथे ही H बिल्डिंग आहे कमर्शियल. ठीक आहे, आता ह्या सगळ्या ज्या बिल्डिंग्स आहेत ना हे सगळ्या, आणि मध्ये अम्युनिटीज वगैरे असणार आहे सगळं, हे सगळ्या प्रायव्हेट बिल्डर्सच्या आहेत. आणि इकडे कोपऱ्याला जी बिल्डिंग आहे EWSची ती म्हाडासाठी असणार आहे. ही जी बिल्डिंग आहे इथे कोपऱ्यातली ती EWS म्हाडासाठी असणार आहे. ही टोटल 13 माळ्याची बिल्डिंग असणार आहे, त्याच्यामध्ये बेसमेंट, ग्राउंड पार्किंग आणि 13 फ्लोअरची ही बिल्डिंग असणार आहे. आणि म्हाडाच्या याच्यामध्ये फ्लॅट्स असणार आहेत. आता अजून डिटेल आपण बघून घेऊ या बिल्डिंग बद्दल. ही जी EWSची बिल्डिंग आहे, कुठे गेलाय सगळं शोधा. हा ते इकडे आहे. ओके, ठीक आहे, तर टोटल 89 फ्लॅट्स आहेत म्हाडाचे. आणि 89 मधून या लॉटरीसाठी जे फ्लॅट्स म्हाडाने केलेले ते 17 फ्लॅट्स या लॉटरीसाठी असणार आहेत. बाकीचे आधीच्या लॉटरीमध्ये सुद्धा त्यांनी दिले असतील किंवा मग आता पुढच्या लॉटरीमध्ये असेल. ठीक आहे, तर 89 फ्लॅट्समधून काही फ्लॅट्स आहेत या लॉटरीसाठी. तर तुम्ही बघू शकता इथे फर्स्ट फ्लोअरपासून फ्लॅट चालू होतात. प्रत्येक फ्लोअरला ऑन एन ॲव्हरेज 7 फ्लॅट्स आहेत. फक्त 8 फ्लोअरला 6 फ्लॅट्स आहे, कारण की तिकडे रेफ्युजी एरिया असतं म्हणून. आणि पुन्हा 13 फ्लोअरला सुद्धा रेफ्युजी एरिया असल्यामुळे 6 फ्लॅट्स आहेत. बाकी सगळ्या फ्लोअरला 7 फ्लॅट्स आहेत. असे 89 फ्लॅट्स म्हाडाचे इथे असणार आहे. त्याच्यानंतर पार्किंगबद्दल इकडे काही जास्त मेन्शन केलेलं नाही आहे त्यांनी, कसं असणार आहे काय. ठीक आहे, तर हा होता तुमचा मास्टर प्लॅन आणि लेआउट. त्याच्यानंतर आपण फ्लोअर प्लॅन बघणार आहोत त्याचा. ठीक आहे, फ्लोअर प्लॅन थोडासा जरा वेगळा आहे, पण ठीक आहे, बघून घेऊ आपण. ठीक आहे, तिकडे बघू शकता इथून एंटर केल्या त्यामध्ये पॅसेज आहे. तिथून एंटर केल्या इथे लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूम म्हणजे लिव्हिंगला लागूनच इथे किचन असणार आहे. आणि त्याच्यानंतर मग इथे आले की तुम्हाला इथे वॉशरूम आणि बाथरूम असणार आहे. आणि मग इथे बेडरूम असणार आहे. आणि इथे कवर्ड सिटआउट म्हणजे माझ्या माहितीनुसार इकडे वॉल नसणार आहे, पण वरती कवर्ड असणार आहे. आणि एक वॉल नसणार, म्हणजे एक मोठी बाल्कनी म्हणतो ना आपण, जसं पुण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तसंच काहीतरी हा कवर्ड सिटआउट एरिया एक असणार आहे. ठीक आहे, तर हे 1 BHKचे सगळे कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स आहेत. आणि हा जो फ्लोअर प्लॅन आहे तो आहे सगळ्या सेकंडपासून ते ऑलमोस्ट 12 फ्लोअरपर्यंतचा हा फ्लोअर प्लॅन आहे. तर ही सगळी माहिती होती फ्लोअर प्लॅन आणि याच्याबद्दल, की फ्लॅटचं लेआउट कसं असणार आहे. लोकेशनबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया आता.
ठीक आहे. आता हे लोकेशन आहे इकडे. तर तुम्हाला Googleवरती नेस्ट EWS टाकलं तर भेटणार नाही. त्याच्यामुळे Googleमध्ये महिंद्रा हॅपीनेस्ट म्हणून टाका लोकेशन. मग तुम्हाला त्या प्रोजेक्टवरती पिन पॉईंट केलं जाईल. हाच प्रोजेक्ट आहे आपण जो बघत होतो. स्ट्रक्चर सेम आहे आणि इकडे कोपऱ्यात जी बिल्डिंग दिसते नाही, ठीक आहे, ती आहे तुमची म्हाडाची EWSची बिल्डिंग. ठीक आहे, हे आहे. आणि याच्यानंतर हे हायवेला लागूनच आहे हा प्रोजेक्ट. ठीक आहे, तुम्ही बघू शकता इकडे हे महिंद्रा हॅपीएस्ट आहे, तातवडे आहे. इथून इथे तुमचा हायवे संपतो ना आपला. इकडे वरती गेलं की तुम्हाला दिसेलच. लोड व्हायला खूप वेळ आहे. हे रावेत आहे जिकडे आपला हायवे संपतो आणि त्याच्या पुढे आले की ते ताठवडे आहे. आणि ताठवड्यामध्ये हा महिंद्रा हॅपीएसचा प्रोजेक्ट आहे. हायवेला लागूनच आहे. ठीक आहे, पुढे जाऊन तुम्हाला युटर्न मारून यायचं आहे. डायरेक्ट असं राईट नाही आहे. ठीक आहे, तर ही सगळी माहिती होती. अजून ह्याच्यामधले थोडेसे आपण फोटोज वगैरे बघून घ्या प्रोजेक्टचे. हे सगळं दिसायला प्रोजेक्ट असा असणार आहे. हे सगळे कन्स्ट्रक्शनचे फोटोज आहेत, पण हे सगळे दुसऱ्या टॉवर आणि दुसऱ्या विंगचे फोटोज आहेत. एवढे मोठे टॉवर्स आहेत. म्हाडाच्या याचे अजून आपल्याकडे हे नाही. ते एकदा साईट व्हिजिट करूनच आपल्याला काय आहे. बघा, हे सगळं कामाचे फोटोज आहेत सगळ्यांचे, प्रोजेक्ट व्हिडिओज. महिंद्रा लाईफ स्पेसेस म्हणून प्रोजेक्टचं नाव आहे. हे मागच्या वर्षीच आहे स्टेटस, पण मला वाटतं आता बरीच प्रगती झाली असेल इन टर्म्स ऑफ कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, तर ही सगळी माहिती होती या प्रोजेक्टबद्दल. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा तुमचा प्रथम याच्यातच येतो, प्रथम कॅटेगरी. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदाच इन्क्लूड केलेला आहे लॉटरीमध्ये. तर नक्की ट्राय करा. 17 फ्लॅट्स आहेत आणि EWS कॅटेगरीसाठी आहे बाय द वे हा प्रोजेक्ट पूर्ण, असं मी सांगितलं असेल. EWS कॅटेगरी जे आहेत तर त्यांनी नक्की प्रेफर करा. हे लोकेशन वगैरे एकदम चांगलं आहे इकडे. तर ते जे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि बाकीचे व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, एकदा जाऊन चेक करा. धन्यवाद.